रोज रोज तीच पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो आणि मग काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. आता बाहेर थंडीसुद्धा छान पडलेली आहे, तर आज आपण बनवतोय मस्त असा चटपटीत रसम वडा. तर इथे पहा, रसम बनवण्यासाठी 1 वाटी तूर डाळ मी भिजत घातली होती. स्वच्छ अशी नंतर तिला धुवून घेतली आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घालून आता आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे. डाळ आपली शिजते तोपर्यंत इथे पहा, वड्याची तयारी करूया. तर इथे 1 कप उडदाची डाळ मी 4 ते 5 तास भिजवून घेतली आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि इथे पहा, ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. अशी झाऱ्यानेच काढून घेते, म्हणजे काय होईल, ह्यातलं पाणी छान असं नितळलं जाईल. आता ही डाळ वाटताना आपल्याला यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही आहे. तर इथे पहा, ही सगळी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि आता आपल्याला ही अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर इथे पहा, ही डाळ आपली छान वाटून झाली आहे. जरासुद्धा पाणी घालायचं नाही, फक्त 2 चमचे मी पाणी घातलं होतं आणि छान अशी अगदी मऊ अशी डाळ आपण वाटून घेतली आहे. छान अशी चमच्याने आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. थोडंसं किसलेलं आलं घालायचं आणि इथे पहा, अगदी थोडी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पाव वाटी आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे वडे आपले छान असे कुरकुरीत होतील. आता चमच्याने हे सगळं साहित्य आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हाताने हे छान असं फेटून घ्यायचं आहे. तर इथे पहा, हे मिश्रण मी हाताने छान असं फेटून घेते. एक साधारण 7 ते 8 मिनटं आपल्याला व्यवस्थित हे असं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, हे पीठ जे आहे ते अगदी हलकं होतं आणि मग आपले वडे छान असे अगदी हलके आणि मऊसूत होतात. तर इथे आपलं हे छान असं पीठ मी फेटून घेतलेलं आहे. साधारण 10 मिनटं इतकं मी हे पीठ फेटून घेतलं. आता इथे पहा, एक थोडंसं असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं पाण्यामध्ये टाकून पाहायचा. वाटीमध्ये थोडंसं मी पाणी घेतलं आहे, असं वरचेवर तरंगला म्हणजे छान असं आपलं पीठ हे अगदी हलकं झालेलं आहे आणि ह्यामुळेच वडे आपले छान असे अगदी हलके होणार आहेत. तर आता इथे पहा, ही डाळसुद्धा आपली शिजवून झालेली आहे. आता आपण रसमसाठी फोडणी करूया. तर कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल घातलं आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, जिरं घातलेलं आहे, हिंग घालायचं. फोडणी कशी आपली छान अगदी खमंग बसायला पाहिजे. थोडासा कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर इथे मी हे 3 मोठे टोमॅटो छान असे पिकलेले अगदी बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत. टोमॅटो छान असे परतून घ्यायचे अगदी मऊ होईपर्यंत. ह्यामध्ये घातली थोडीशी हळद आणि थोडासा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. यामुळे काय होतं, रसमला छान असा रंग येतो. आता छान असं एकदा चमच्याने परतून घ्यायचं आणि इथे पहा, एक लिंबा एवढा चिंचेचा गोळा मी भिजत घातला होता. तो असा कोळून घ्यायचा आणि त्याचं साधारण अर्धी वाटी इतकं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा इतका गूळ घातला आहे आणि छान असं हे चमच्याने परतून घेऊन नंतर यावर 10 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. हे पहा, झाकण मी काढलं आहे. टोमॅटो अगदी छान असे आपले मऊ झालेले आहेत. अगदी चमच्याने असे थोडेसे दाबून घ्यायचे. आपण यामध्ये अर्धी वाटी चिंचेचा कोळ टाकलेला आहे, थोडासा गूळसुद्धा घातला आहे आणि आता नंतर ह्यामध्ये आपण जी शिजवून डाळ घेतली होती तुरीची, ती घालायची आहे. छान असं एकदा चमच्याने ढवळून घेतलं आणि आता पाणी घालायचं आहे. रसम हा कसा अगदी पातळच असतो, त्यामुळे इथे पहा, साधारण 3 वाट्या मी इथे सुरुवातीला पाणी घातलेलं आहे. चमच्याने एकदा ढवळून घ्यायचं. थोडंसं मला हे अजून घट्ट वाटतं आहे म्हणून परत एकदा 2 वाट्या पाणी घातलं आहे. रसम शक्यतोवर जितका अगदी पातळ असेल तितका आपल्याला पातळ करायचा आहे. आता यामध्ये 2 चमचे मी रसम मसाला घातलेला आहे, जो बाजारात अगदी सहज मिळतो. तो रसम मसाला आणायचा आणि तो 2 चमचे मी यामध्ये रसम मसाला घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. चमच्याने एकदा परत असं छान असं हलवून घेतलं. आता पहा, याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. वरून अगदी बारीक चिरलेली छान अशी कोथिंबीर घालायची, छान असं उकळू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. आपला रसम तयार आहे. आपला रसम तयार झालेला आहे. आता आपण वडे करायला घेऊयात.
तर कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. हाताला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आणि इथे पहा हे जे पीठ आहे ते आपल्याला हातानेच ह्यामध्ये अगदी लहान लहान असे गोळे तेलामध्ये सोडायचे आहेत. मी इथे अगदी हे लहान लहान असे वडे करते. हे पहा छान असे मग दोन्ही बाजूने अगदी सोनेरी रंगावर मस्त असे तळून घ्यायचेत. कुरकुरीत अगदी छान हे असे तळून घ्यायचेत. अगदी हलके फूल झालेले आहेत. पहा तुम्ही मस्त असे तेलात टाकल्याबरोबर वरती आले म्हणजे आपलं अगदी पीठ हे छान असं हलकं झालेलं आहे. तर दोन्ही बाजूने छान असे हे वडे तळून घेतलेत. अगदी मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. दुसरी बॅचसुद्धा अशीच आपण आता तळून घेणार आहोत. तर आता इथे हे वडे मी काढून घेते एका प्लेटमध्ये. छान असे सोनेरी रंगावर आपण हे तळून घेतलेत आणि आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा वडे करून घेऊयात. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि ते पहा असे हे छोटे छोटे लहान गोळे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत. अगदी पीठ आपलं मस्त असं हलकं झालं आहे. एका वेळेस खूप जास्त वडे तेलामध्ये सोडायचे नाहीत. गॅस आपल्याला मीडियमवरच ठेवायचा आहे. खूप अगदी मोठा गॅस करायचा नाही. हे पहा छान असे दोन्ही बाजूने मस्त असे सोनेरी रंगावर हे आपले वडे तळून झालेले आहेत. अशाच प्रकारे हे सगळे वडे मी करून घेतले आणि इथे आपला छान असा रसम वडा तयार झालेला आहे. अगदी चटपटीत आणि खायला तितकाच रुचकर असा हा रसम वडा अगदी अप्रतिम बनतो. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि नेहमीप्रमाणे आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.